नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. बघा, एका महिन्यात तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी झाल्या योजनेतून बाद. बघा काय झालेलं आहे की निव्वळ एका महिन्यामध्ये जवळजवळ 5 लाख ज्या महिला आहेत त्या या योजनेमधून बाद झालेल्या आहे. आता नेमक्या कुठे इतक्या महिला बाद झाल्या आहे आणि नेमकी ही माहिती कोण दिली आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटेल, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. एका महिन्यात तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी झाल्या योजनेतून बाद. तर बघा इथे क्लिअरलीच काय सांगितलं आहे की एका महिन्यामध्ये तब्बल काय झालेलं आहे की 5 लाख ज्या लाडक्या बहिणी आहे ते इथं बाद झालेले आहे. आता नेमक्या इतक्या महिला बाद होण्याचं नेमकं कारण काय आहे आणि ही जी माहिती आहे ती नेमकी कोणी दिलेली आहे, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला यामागे सर्व हप्ते भेटले का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला 7वा जो हप्ता आहे तो 7वा हप्ता तुम्हाला इथे भेटलेला आहे का मागच्या महिन्यामध्ये, ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला कळेल की किती महिलाला इथे पैसे भेटले आहे आणि किती महिलाला इथे पैसे अजून भेटायचे बाकी आहे. तर बघा, आता महायुती सरकारकडून निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना अल्पावधीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेली एक योजना आहे. तसेच निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील ती महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला इथे आपल्याला 1,500 रुपये दिले जाते, हे तर आपल्याला माहीतच आहे. निवडणुकीनंतर ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. बघा काय झालेलं की जेव्हा आपल्या विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्या निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने सांगितलेलं होतं की जर आमचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं तर तुम्हाला आम्ही 1500 रुपये न देता 2100 रुपये महिना देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र आता काय झालेलं आहे की निवडणुका झाल्या, सर्व झालं, पण आता काय झालेलं आहे की सरकार काय करत आहे की या योजनेमधील ज्या अपात्र महिला आहे अशा अपात्र महिलांच्या आता अर्जाची छाननी सुरू केली आहे त्यांनी. यामुळे आता काय झालेलं आहे की जे विरोधक आहे या विरोधकांनी टीकेची झोळी ते उचवलेली आहे. निवडणुकीनंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांवर कडी नजर ठेवण्यास सुरुवात केलेली आहे. बघा निवडणुकीनंतर काय झालेलं आहे की आता सरकारने काय केलेलं आहे की जे लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थी महिला आहे अशा महिलांवर आता इथे कडी नजर ठेवण्यास सुरुवात केलेली आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. बघा आता काय झालेलं आहे की ज्या लाभार्थी महिला आहे अशा महिलांची आता इथे छाननी होत आहे. ती अर्जाची त्यांची पुन्हा पडताळणी करत आहेत. तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेल्या किंवा निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. बघा इथे स्वतः ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी ती चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेला आहे आणि ज्या महिलांनी इथे अर्ज भरताना चुकीची माहिती दिलेली असेल अशा सर्व महिलांचे जे अर्ज आहे ते इथे बाद केले जाणार असल्याची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे माध्यमांशी बोलताना. यामुळे लाडक्या बहिणींवर अर्ज बाद होण्याची ताकदीत चालू आहे. बघा आता यामुळे काय झालेलं आहे की ज्या महिलांनी इथे अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला किंवा त्यांनी अर्ज भरताना चुकीची माहिती दिली अशा लाडक्या बहिणींवर आता टांगतीत तलवार आहे, त्यांचा अर्ज इथे बाद होऊ शकतो. तसेच महिलांच्या घरी 4 चाकी गाडी आहे का ही देखील अंगणवाडी सेविका घरी जाऊन तपासणी करणार आहे. बघा तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काय होणार आहे की ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहे अशा सेविका आता काय करणार आहे की घरोघरी जाऊन तुमच्या घरी 4 चाकी गाडी आहे का ही देखील आता त्या घरी जाऊन तपासणार आहे. यामुळे लाभार्थी महिलांची संख्या एका महिन्यामध्ये 5 लाखांनी कमी झालेली आहे. बघा यामुळे काय झालेलं आहे की ज्या लाभार्थी महिला आहे अशा महिलांची संख्या आता एका महिन्यामध्ये डायरेक्टली 5 लाखांनी ते कमी झालेली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. बघा आता यावरूनच काय झालेलं आहे की ते ठाकरे गटाचे जे खासदार आहे संजय राऊत यांनी आता आक्रमक भूमिका इथे घेतलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर इथे निशाणा साधलेला आहे. ते काय म्हणाले आहे की हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून गाळल्या जातील. सरकारच्या तिजोरीवर पैसे नाहीत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, तर महिन्याचे 1500 रुपये असे 3 महिने त्यांना पैसे पोचले आहेत. आता पैसे नाही, त्यामुळे त्यांना जेवढं ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांकडून या योजनेवर कठोर भाष्य करण्यात आले आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केलेला आहे. आता त्यानंतर लाडक्या बहिणीची संख्या कमी झालेली आहे. आता नेमकी कमी किती झालेली आहे आणि काय होऊ शकतं पुढे ते बघा. गेल्या महिनाभरात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. बघा सुरुवातीला जेव्हा ही योजना चालू झाली तेव्हा महाराष्ट्रातील सर्वच महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला
ऑक्टोबरपर्यंत सर्व जे हप्ते आहेत ते आपल्याला इथे भेटलेले आहे. ऑक्टोबरपर्यंत कोणताही आपल्याला इश्यू आलेला नाही. त्यांनी ऑक्टोबरपर्यंत आपल्याला सर्व जे हप्ते आहे ते आपल्याला दिलेले आहे. पण आता काय झालेलं आहे की गेल्या एका महिन्याभरापासून म्हणजे जानेवारीपासूनच काय झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे लाभ घेणाऱ्या महिला आहे, अशा महिलांच्या संख्येमध्ये इथे खूप लक्षणीय घट झालेली आहे. या योजनेतील तब्बल 5 लाखांनी लाभार्थी घटले आहेत बघा. या योजनेमध्ये काय झालेलं आहे की मागच्या महिन्यामध्येच तब्बल 5 लाख जे लाभार्थी आहे इथे घटलेलं आहे. डिसेंबर 2024मध्ये लाभार्थी महिलांची संख्या 2.46 कोटी इतकी होती बघा. डिसेंबरमध्ये काय झालेलं आहे की जेव्हा डिसेंबर महिना आपला चालू होता, डिसेंबर 2024, इथे लाभार्थी महिलांची संख्या जवळजवळ 2.46 कोटी इतकी होती. मात्र जानेवारी 2025मध्ये लाभार्थी महिलांचा आकडा 2.41 कोटींवर पोहोचल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, डिसेंबर महिन्यामध्ये संख्या जी होती ती 2.46 कोटी होती. पण मात्र काय झालेलं आहे की जानेवारी 2025 जेव्हा लागलं, त्यानंतर लाभार्थी महिलांची संख्या जवळजवळ 2.41 कोटी पोहोचल्याची इथे माहिती आहे. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोप इथे उचलली आहे. बघा, म्हणजे जवळजवळ 5 लाख ज्या महिला आहे त्या या योजनेमधून इथे बाद झालेल्या आहे. पहिले काय झालेलं आहे की लातूरमधून 25,000 बाद झाल्या, त्यानंतर मुंबईची घटना आपल्या समोर आलेली आहे. अशा सर्व ज्या घटना आहे त्या आता आपल्याला समोर येत आहे. म्हणजे जिथे त्यांना इथे समजेल की इथे पडताळणी करायची, तिथे त्यांची तक्रार जाईल. कोणी जर तक्रार केली तर ते तिथे डायरेक्टली इथे काय करणार की जे त्या जिल्ह्याची असो किंवा त्या तालुक्याची तिथे पडताळणी करणार आहे. आणि पडताळणी केल्यानंतर त्यांच्या जर लक्षात आलं तुम्ही हा फॉर्म चुकीचा भरला आहे किंवा चुकीची माहिती दिलेली आहे, तर ते लगेच तुमचं काय करणार आहे की तुमचा जो अर्ज आहे तो इथे डायरेक्टली बाद होणार आहे. आता राहिला प्रश्न आपला फेब्रुवारी महिन्याचा. फेब्रुवारी महिन्याचे आपल्याला पैसे कधी भेटेल, तर ते सुद्धा इथे आपण आता बघणार आहोत. बघा, जो आपला फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आपल्याला येत्या म्हणजे 15 तारखेच्या पुढे आपल्याला भेटेल अशी एक सूत्रांची माहिती आहे. कारण की काय झालेलं आहे की हा जो महिना आहे हा 28 किंवा 29 दिवसांचाच असतो. त्यामुळे आपल्याला जे पैसे आहे मागे सर्व जर हप्ते आपण बघितले तर आपल्याला महिन्याच्या शेवटी इथे पैसे भेटलेले आहे. म्हणजे आपल्याला मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये 24 तारखेपासून इथे पैसे भेटलेले होते आणि जानेवारीमध्ये सुद्धा तसंच झालेलं होतं. 26 जानेवारीनंतर इथे आपल्या महिलांच्या खात्यामध्ये 29-30 तारखेपर्यंत म्हणजे 7-8 दिवसामध्ये इथे पैसे आलेले आहे. तसंच आपलं फेब्रुवारी महिन्यातसुद्धा होऊ शकतं. कारण की काय झालेलं आहे की हा जो महिना आहे तो 28-29चा आहे आणि त्यामुळे काय होऊ शकते की आपल्याला 15 फेब्रुवारीनंतर इथे पैसे येण्याची इथे सुरुवात होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? फेब्रुवारीमध्ये आपल्याला जे ₹1500 भेटणार आहे, ₹1500 भेटणार आहे कारण की मार्चमध्ये अर्थसंकल्प आहे आणि त्या अर्थसंकल्पानंतर आपल्याला ₹2100 भेटण्याची ती गॅरंटी इथे त्यांनी सांगितलेली होती. पण आपला जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आपल्याला येत्या 15 तारखेनंतरच इथे भेटू शकतो अशी एक आपली माहिती आहे. ही माहिती कुठून अजून ऑफिशियली त्यांनी सांगितलेलं नाही की तुम्हाला या तारखेला इथे पैसे भेटेल. पण असा आपला एक अंदाज सांगू शकतो की तुम्हाला 15 फेब्रुवारीनंतर इथे पैसे भेटू शकते. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्हाला यामागे सर्व जे पैसे आहे म्हणजे ₹10,500 तुम्हाला भेटलेले आहे काय जुलैपासून जानेवारीपर्यंत, ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, टेक केअर, ऑल द बेस्ट.